आणि आता नाशिककरांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते त्र्यंबकेश्वर या संपूर्ण रस्त्याचं 6 पदरीकरण करावं अशा पद्धतीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर 6 पदरी कॉन्क्रिटीकरण रस्ते कामांसाठी बांधकाम विभागाकडून जवळपास 1800 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। 2026 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर 578 किलोमीटर रस्त्याचं नूतनीकरण करण्यासाठी हा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला आहे। यासोबतच सिंहस्थामध्ये बांधकाम विभागाची रस्ता सुधारण्यावर देखील मोठी जबाबदारी असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जवळपास 18 मोठ्या इमारती बांधण्याची तयारी देखील आता बांधकाम विभागाने केलेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा संपूर्ण रस्ता 6 पदरी आणि तो देखील पूर्णपणे कॉन्क्रीटचा करण्याचा प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। हा प्रस्ताव सादर करण्यात आला असला तरी त्यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत, नेमके त्याच्यामध्ये अजून काय बदल करावे लागू शकतात याचा परिपूर्ण अभ्यास करून हा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो। मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा चेहरा मोहरा बदलेल एवढं मात्र निश्चित। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।